कबूतरखान्यांवर बंदी कायम असेल हायकोर्टाने याविषयी शिक्कामोर्तब केलेला आहे। जे कोणी कबुतरांना अन्न पाणी देतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा थेट आदेश मुंबई हायकोर्टाने दिलाय। तर राज्य सरकारच्या भूमिकेवर कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आणि आता कबूतरखान्यांच्या बाजूने लढणारे काय पावलं उचलणार त्याविषयीचा हा रिपोर्ट बघूया। कबुतरांचं दाणा पाणी बंद म्हणजे बंद। मुंबई हायकोर्टाकडून बंदीवर शिक्कामोर्तब। अन्न पाणी देणाऱ्या कबूतर प्रेमींवर थेट गुन्हा। कबूतरखान्यात कबुतरांना अन्न पाणी देणं चालणार नाही हे कोर्टानं आपल्या निर्णयातून स्पष्ट करून टाकलंय। कोर्टात झालेल्या सुनावणीत बंदी कायम ठेवतानाच कुठल्याही व्यक्तीनं जर कबुतरांना यापुढे अन्न पाणी देण्याचा प्रयत्न केला तर थेट गुन्हा दाखल करा असा आदेश मुंबई महापालिकेला दिलाय। कबूतरखाना बंदीबाबतचा आधीचा आदेश कायम ठेवावा। कबुतरांना अन्न पाणी देण्याबाबतची बंदी कायम राहील। कबुतरांना खायला घालेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। देशातील कुणाही व्यक्तीनं कोर्टाच्या आदेशाचा भंग करू नये। देशातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं हा आमचा उद्देश। पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचं मोठं नुकसान होतं। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना कबुतरांमुळे सर्वाधिक धोका हे आम्ही नाही तर वैद्यकीय अहवाल सांगतो। प्रकृती गंभीर झाल्यास फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय उरणार नाही। पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होईल। त्यांनी जे बोर्ड लावलेले आहेत ते कोणत्या बेसिसवरती लावलेले आहेत, त्याच्यासाठी काय रिसर्च केलेला आहे आणि हा डाटा त्यांच्याकडे कुठून आला ते त्यांनी सर्वप्रथम न्यायालयाला सांगावं। त्यांचा डाटा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत यावरती कुठल्याही प्रकारचं जोपर्यंत सिद्ध झालेलं नाहीये तरी देखील त्यांना खाणं दिलं जात नाहीये। हा सगळ्यात दुर्दैवी भाग आहे। सिद्ध होणं गरजेचं आहे की हा आजार होतो की नाही, पण त्यांच्या डाटामधून तो सिद्ध होत नाहीये, पण तरी देखील त्यांचं खाणं बंद केलेलं आहे। याच्याचमुळे आम्ही या आदेशाने व्यतीत होऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केलेली आहे। उच्च न्यायालयाला याचं गांभीर्य पहिलेही लक्षात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय, जो उपद्रव होतोय, तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे, आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये। परंपरा असतील, रूढी असतील, ते आपल्या ठिकाणी आहे, परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे। या निर्णयातून हे अधोरेखित होत आहे। कोर्टाच्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलंय तर कबुतरांसाठी कंट्रोल फिडिंगचा पर्याय सुचवणाऱ्या राज्य सरकारला या निर्णयातून धक्का बसलाय। इथे जवळजवळ 45 वर्ष आहे, तर माझी गिरायकं पण इथले स्थानिक आहेत। एक त्यांना फुफ्फुसाचा आजार, त्याचा फुफ्फुस पण बदलला होता, लाखो खर्च। त्या राणे रोडला तिथे कोबरा सुजाता हॉटेलच्या जवळपासच राहत होते, पण त्यांचं ते फुफ्फुसच बदल। ते मला म्हणाले कबुतरामुळेच झालं। कोर्टाच्या निर्णयाचं तुम्ही स्वागत? हो, त्यांचं स्वागत करतो। हे बंद व्हायला पाहिजे। नाही, हे बघा, माझ्या घरी देखील मी कावण्यांना देखील मी खायला ठेवतो, तर असं प्रत्येकाने आपल्या घरी ठेवावं का इथे सरकारी जागेवर ठेवावं? ते सांगतात की त्याच्या काही नुकसान होतात। नुकसान तर बीडी, सिगरेट, गुटखा, दारू हे पण आहे, हे पण बंद करा ना। असा कोणीतरी दाणा टाकले ते जीव, त्याचा भी पोट आहे ना। वो हम देख लेंगे, कोर्ट से हम अपील में जाएंगे। अगर ऐसा ऑर्डर होगा तो हम अपील में जा सकते हैं, ओपन है। ऐसा कोई फाइनल वर्डिक्ट तो है ही नहीं, ये सुप्रीम कोर्ट का तो वर्डिक्ट है ही नहीं। वो लोग नहीं जाएंगे, जितना भी तोड़ेंगे। ये जानवर इंसान से भी समझदार जानवर है, वो नहीं जाने वाले। इधर ही मर जाएंगे वो लोग। कबूतर इधर मरेंगे, वो नहीं किधर भी जाने वाले। मुख्यमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती स्वयंस्पष्ट आहे। आपल्याला बॅलन्स, समतोल यातला ठेवावा लागेल आणि सर्व समावेशकतेने विचार करावा लागेल। यामध्ये लोकांचं आरोग्य हा जितका महत्वाचाच विषय आहे, तेवढंच धार्मिक प्रथा, परंपरा आणि बरोबरीने प्राणीमात्रांच्या बद्दलची संवेदनशीलता हाही महत्वाचा विषय आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली त्या आधारावर राज्य सरकार न्यायालयासमोर बाजू मांडेल। अंतिम निर्णय न्यायालयाचे येईपर्यंत आपण वाट बघू। मुंबईकरांच्या आरोग्याचं हित जपणारा हा निर्णय आहे, मात्र कबूतर प्रेमींसाठी हा मोठा झटका आहे आणि त्यामुळे सरकार आणि कबूतर प्रेमी यावर काय भूमिका घेतात, हा लढा आता कुठवर जातो हे पाहायचं आहे। मुंबईहून धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।